एक मुलगी, मनात प्रचंड जिद्द, डोळ्यांसमोर स्वतःला सिद्ध करण्याचं स्वप्न आणि तिची ही जिद्द कामाला येते. आणि हीच मुलगी 2023च्या कंबाईन एक्झाममध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मुलींमध्ये पहिले येते आणि PSIची पोस्ट मिळवते. घरच्यांच्या चेहऱ्यावरती प्रचंड अभिमान होता, कारण त्यांच्या पोरीनं त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये मोठं केलं होतं. अनेक अडचणींवरती मात करून तिने ही PSIची पोस्ट मिळवली होती. PSI अश्विनी केदारी असं त्यांचं नाव सन्मानाने लागलं होतं. सर्वांना वाटलं आता अश्विनीचा प्रवास बदलणार, आता ती ट्रेनिंगला जाणार, तिच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होणार. आणि अश्विनीमध्ये सुद्धा प्रचंड आत्मविश्वास होता. पण नियतीने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. तिचा PSI होण्याचा आनंद फार काळ काही टिकला नाही. घडलं असं की 31 ऑगस्टच्या दिवशी अश्विनी केदारी या आंघोळीसाठी गरम पाणी हवं म्हणून त्यांनी बादलीमध्ये हीटर लावलं. हीटर लावल्यानंतर त्यांना अचानक झोप लागली. झोप इतकी गाढ लागली की 3-4 तासांनीच त्यांना जाग आली. त्यावेळी पाणी खळखळून उकळत होतं. त्या थोड्या घाबरल्या. त्यांनी हीटर बंद केलं. हीटर बंद केल्यानंतर बादली उचलताना त्यांचा पाय घसरला आणि बादलीतलं कडक गरम पाणी त्यांच्या अंगावर सांडलं आणि त्यांचं शरीर 80% भाजलं. डॉक्टर म्हणाले, ती लढते, होईल सर्व ठीक. पण ही धीराचे 2 शब्द सुद्धा अपुरे पडले. PSI अश्विनी केदारी यांची मृत्यूची सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आणि त्या आपल्यातून कायमच्या निघून गेल्या. एक सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी जी कंबाईन परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये मुलींमध्ये पहिली येऊन PSI होते, तिचं असं अचानक निघून जाणं हे मनाला चटका लावून देतं. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा देताना अनेक विद्यार्थी हे घरापासून दूर एकटेच राहतात. सकाळी उठून स्वतःचं आवरणं, स्वतःचं खाणं पिणं करणं स्वतःलाच बघावं लागतं. त्यानंतर असलेलं अभ्यासाचं टेन्शन, या सर्व धावपळीत ही मुलं स्वतःची काळजी घ्यायलाच विसरतात. मला या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांना सांगायचं इतकंच आहे की मित्रांनो, तुम्ही जे स्वप्न बघताय ना, त्यासाठी तुमचं असणं जास्त गरजेचं आहे. एकटं राहत असताना हीटर असेल, गॅस असेल, विजेचा वापर असेल, हे सगळं करताना काळजी घेतलीच पाहिजे. पुरेशी झोप घेऊन वेळेवरती जेवण करून अभ्यास केला पाहिजे. कारण कसं असतं, स्पर्धा परीक्षा परत देता येते, पण तुमचं अनमोल आयुष्य तुम्हाला परत मिळत नाही. अभ्यास करा, खूप मेहनत घ्या, यश सुद्धा संपादन करा, पण स्वतःची काळजी घेऊनच. कारण तुमच्या आईवडिलांसाठी, तुमच्या घरच्यांसाठी तुमचं आयुष्य अमूल्य आहे आणि तुम्ही सुद्धा अमूल्य आहात.